आधुनिक तंत्रज्ञान व कमी खर्चावर नियंत्रण ठेवल्यास शेती फायदेशीर. अंकुश पाटील, बोरगाव येथे स्व रावसाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यशाळा. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि खर्चावर नियंत्रण ठेवले तर शेती निश्चितच फायदेशीर ठरू शकते. शेतीतील वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकरी चिंतेत असून बियाणे, खते आणि औषधांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास शेती फायदेशीर होते, असे मत कृषीतज्ञ अंकुश पाटील यांनी व्यक्त केले. ते अरिहंत उद्योग समूह, दक्षिण भारत जैन सभेचे ग्रॅज्युएशन असोसिएशन व वृषभनाथ कृषी कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने सहकार महर्षी ज्येष्ठ नेते स्व रावसाहेब पाटील यांच्या 82व्या जन्मजयंतीनिमित्त शेतकऱ्यांसाठी किफायतशीर खर्चात उत्पादन वाढीबाबतची महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना अंकुश पाटील म्हणाले की बियाणे, खते आणि औषधांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो. तसेच सेंद्रिय शेतीकडे वळल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि दीर्घकालीन खर्च कमी होतो. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादनातही वाढ होते. पीक पद्धतीत बदल करून मिश्र पीक व आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नाचे स्रोत वाढतात. बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य वेळी पिकांची विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो. बदलत्या हवामानाचा विचार करून पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि योग्य खत व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ करता येते, असेही त्यांनी नमूद केले. प्रारंभी युवा नेते उत्तम पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात अरिहंत सहकारी संस्था, साखर कारखाना व कृषी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण गेल्या अनेक दशकापासून प्रयत्न करीत आहोत. शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन, कृषी तज्ज्ञांचा शिबिर यासह त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करीत असून स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास माजी मंत्री वीरकुमार पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन संजय शेटे, व्हाईस चेअरमन अभिनंदन पाटील, रावसाहेबजी पाटील, मुख्य महामंत्री अनिल बागने, खजिनदार पंकज पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबरे, दत्त कारखान्याचे उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, जवाहरचे संचालक शीतल अम्मान्नावर, संचालक इंद्रजीत पाटील, चेतन पाटील, अरुण देसाई, आप्पासाहेब पाटील, वीर सेवा दलाचे बाळासाहेब पाटील, संजय शिंत्रे, सुदर्शन खोत, राजू खिचडे, निरंजन पाटील, भाऊसाहेब नाईक, मोहन नवले यांच्यासह अरिहंत उद्योग समूह, दक्षिण भारत जैन सभेचे ग्रॅज्युएशन असोसिएशन व वृषभनाथ कृषी कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सचिन हंचनाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर शेवटी अभयकुमार मगदूम यांनी आभार मानले. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.